कालिया मर्दन मूवी बघायला आलो आहे ना, बरोबर इकडे तशीच थीम केलेली आहे. प्रत्येक शोला बरोबरची थीम केली त्यांनी. तिसरा शो आहे द्वारकामाई. तर द्वारकामाई त्यावेळेस कशी होती, त्यानंतर पूर्ण अशी हिस्ट्री, एक शॉर्ट फिल्म आहे अशी ती. पण एक्सपिरियन्स असा आहे की ती फिल्म असं नाही आहे, तिथे सेट असं रेडी केलेला आहे. आणि त्यानंतर मग साईबाबांचं तिथे मग आगमन होतं आणि तिथे धूर येऊन साईबाबा येतात. म्हणजे एकदम मस्त दाखवलेलं आहे. असं वाटतं की त्यावेळेसचं अगदी त्या शतकात आल्यासारखं वाटतं. असं एकदम ते द्वारकामाईचं एकदम एक नंबर सेट केलं आहे. तर जे मेन शिर्डीचं मंदिर आहे साईबाबांचं, तिकडे पण द्वारकामाईचं मंदिर आहे. तर तेच सगळा सेम सेट, पण एकदम मस्त. म्हणजे ते मूर्ती दाखवलेल्या आहेत आणि त्या म्हणजे ते ॲक्ट करतात, म्हणजे मस्त एकदम. तो शो एक 15 मिनिटचं साधारण होतं. नेक्स्ट आहे शो आपला की सबका मालिक एक जायंट स्क्रीन. तर त्यांनी असं सांगितलं की ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ते म्हणजे त्यांचं रेकॉर्ड आहे की ती सर्वात मोठी स्क्रीन आहे ज्याच्यावरती साईबाबांचा पिक्चर लागलेला आहे. त्याच्यानंतर साईबाबांचे सगळे जे एक्सपिरियन्सेस जे भक्तांना जे आले त्यामध्ये दाखवलेले होते. त्यामध्ये बायजामाई दाखवली आहे, त्यानंतर चांद दाखवलं, त्याची ते घोडी होती ना बिजली ते, तर ती छोटी मुलगी लक्ष्मी जिने पाण्याचे दिवे लावले. नंतर मग कुलकर्णी भटजी त्यांचा मुलाला ते एपिडेमिक म्हणजे महारोगने ते म्हणजे मुलगा आजारी होता, तो मुलगा जाणार होता. ते असे बरेच जे मोठे मोठे जे एक्सपिरियन्स आहेत ना सगळे ते त्या फिल्ममध्ये दाखवलेले आहेत. आणि एकदम म्हणजे मस्त दाखवलं आणि एकदम इमोशनल फिल्म करणारी आहे. ही जी फिल्म आहे ती 1 आवरची फिल्म होती. त्या फिल्ममध्ये जे एक्सपिरियन्सेस दाखवले ते एकदम छान होते. म्हणजे एकदम इमोशनल करणारी ती फिल्म होती. कुठे कुठे हां आणि हे टॅटू केलं. तर हे टॅटू टेम्पररी आहे, साधारण 2 किंवा 3 वीक्स राहील असं ते बोललेत. आणि हे नॅचरल आहे, म्हणजे फूड कलर्सचं आहे, म्हणजे अशी ॲलर्जी होणार नाही असं ते बोललेले आहेत. आता बघू आता, पण चांगलं केलं एकदम. आणि खऱ्या अर्थाने याला थीम पार्क बोलता येईल. आणि ते प्रत्येक शोच्या नुसार प्रत्येक फ्लोअरची थीम केलेली आहे. आता आम्ही कालिया मर्दन शोला आलो तर बरोबर इकडे सगळं कृष्णाचं सगळं दाखवलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं